मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहे। आता याच योजनेचा मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट 2024चे दोन्ही हप्ते 2024 मध्ये वितरित करण्यात आले आणि त्यानंतर आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 10 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। अर्थातच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या 10 महिन्याचा पैसा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। यातील एप्रिल महिन्याचा लाभ हा नुकत्याच काही दिवसापूर्वी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग झालाय। 2 मे 2025 रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे। एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात जमा करण्यात आला असल्याने लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान मे महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता हा मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याआधी मात्र मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना 3,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही म्हणजेच 10वा हप्ता मिळालेला नाही त्यांना 10वा आणि 11वा अर्थात एप्रिल आणि मे महिना या दोन्ही महिन्याचा लाभ सोबत दिला जाऊ शकतो अशी बातमी समोर आली आहे। मात्र ज्यांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांना फक्त 1,500 रुपयाचा लाभ मिळेल असेही स्पष्ट करण्यात आले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आम्ही भविष्यात 2,100 रुपयाचा लाभ देऊ असे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते। राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळतील असे महायुतीच्या अनेक नेत्यांकडून सांगितले गेले होते। मात्र आता सत्ता स्थापित होऊन बऱ्याच दिवसाचा काल उलटल्यानंतरही 2,100 रुपयाबाबत सरकारकडून कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही। मे महिन्याचा हप्ता देखील फक्त 1,500 रुपयाचाच राहणार आहे।